काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये एक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये त्यांची प्रमुख मागणी अशी होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना नोंदणीकृत आहे का आणि जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट आम्हाला दाखवावं। त्यांनी इथल्या पोलीस प्रशासनाला देखील हे आव्हान केलं होतं आणि जर पोलीस प्रशासनाने त्यांच्या नोंदणीचं सर्टिफिकेट दाखवलं तर आम्ही हा मोर्चा रद्द करू असं देखील त्यांचं म्हणणं होतं। पण खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था अनोंदणीकृत आहे का, त्यांची कुठेही नोंदणी झालेली नाही का, याचा जर आपण तपास घेतला तर हे तितकंच सत्य आहे। आणि स्वतः मोहन भागवत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनीच हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आमची संघटना ही नोंदणीकृत नाही। आणि मग त्याची कारणं त्यांनी वेगवेगळी सांगितलेली आहेत। नेमकं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण एकदा ऐकूया। संघ पंजीकृत क्यों नहीं है? क्योंकि जब संघ शुरू हुआ तो स्वतंत्र भारत की सरकार नहीं थी, 1925 की बात है। तो चला और चल पड़ा, स्वतंत्रता के बाद भी चलता पड़ा। स्वतंत्रता के बाद पे कानूनों में हर एक संस्था ने रजिस्ट्रेशन करना चाहिए ऐसा कानून नहीं है, और कानूनन संघ को एक स्टेटस है, बॉडी ऑफ इंडिविजुअल, उसके तहत हम चल रहे हैं। उस बॉडी ऑफ इंडिविजुअल्स को उस स्टेटस के आधार पर कानूनन हमको टैक्स नहीं है, इसलिए हिसाब किताब हमारा मांगती नहीं है सरकार। लेकिन हमको हमारी साख को जतन करना है, एक एक पाई का हिसाब हम रखते हैं, प्रतिवर्ष हम ऑडिट करते हैं। ऑडिट के नियमों के अनुसार हमारा प्रत्येक इकोनॉमिक यूनिट का ऑडिट प्रतिवर्ष नियमित होता है, इसमें कोई नरमी हम बरतते नहीं है। और अगर सरकार कभी मांगेगी लाओ हिसाब, तो हमारा हिसाब तैयार है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का झाली नाही याचं कारण मोहन भागवत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही नोंदणी का केली नाही। ही संघटना 1925 साली स्थापन झाली आणि ही संघटना स्थापन करत असताना त्यावेळेस इथे भारतीय संविधान लागू नव्हतं तर ब्रिटिशांचे कायदे लागू होते आणि ब्रिटिशांचे कायदे लागू असल्यामुळे आम्हाला ब्रिटिशांचे कायदे मान्य नव्हते, त्याच्यामुळे आम्ही आमच्या संघटनेची नोंदणी केली नाही। हे एक सामाजिक संघटन आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि सामाजिक संघटन असलं तरीही आता जे भारतीय संविधानातले जे काही कायदे आहेत त्या कायद्याचं पालन आम्ही करतो आणि त्या कायद्यानुसार आम्ही आमच्या सगळ्या नोंदी ठेवतो, सगळे हिशोब ठेवतो आणि जेव्हा आम्हाला भारत सरकार मागेल त्यावेळेस आम्ही त्यांना आमचा हिशोब दाखवू शकतो। अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। पण काय खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी झाली नाही का, हा खरा प्रश्न आहे। 1948ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी आली, म्हणजेच महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावरती सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी आणली आणि त्यानंतर संघाला नोंदणी करून घेणं आवश्यक वाटू लागलं। पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तत्कालीन परिस्थितीमध्येही त्याची नोंदणी केली नाही। पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांची बंदी उठवण्यासाठी एक आट घातली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एक अशी विशिष्ट नियमावली तयार करा ज्या नियमामध्ये राहून तुम्हाला कामकाज करता येईल, तरच आम्ही याच्यावरती बंदी उठवू। आणि मग त्यानंतर 1949 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची एक घटना तयार केली आणि ती घटना सरदार वल्लभभाई पटेल यांना सुपूर्द केली आणि त्यानंतर 1949 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची बंदी उठलेली आपल्याला पाहायला मिळते। पण फक्त घटना तयार झाली, पण संघाची नोंदणी कुठेही झाली नाही। ती धर्मादाय आयुक्तालयामध्ये झाली नाही, कुठल्या रजिस्टर संस्थेमध्ये झाली नाही। ही संस्था अजूनही अनोंदणीकृत आहे। फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तेव्हा तयार केलेली एक घटना आहे, एवढंच डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे। पण या डॉक्युमेंटवरती ही संघटना चालू शकते का, हा खरा तितकाच प्रश्न आहे। आणि या संघटनेची जर नोंदणी नसेल तर या संघटनेला टॅक्समध्ये जे सूट मिळते ती कशा पद्धतीने मिळते याचा देखील अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे। कारण जर संघटना नोंदणीकृत नसेल तर त्याच्यावरती पोलीस ॲक्शन घेऊ शकतात आणि कारवाई करू शकतात, पण आतापर्यंत पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केलेली नाही। आता ही काय भानगड आहे की ज्यामुळे या संघटनेची नोंदणी नसताना देखील ही संघटना आतापर्यंत काम करत आलेली आहे। यांनी फक्त आमचं एक सामाजिक ऑर्गनायझेशन आहे आणि हे कुठलेही पॉलिटिकल ऑर्गनायझेशनशी कनेक्ट नाही, आम्ही एक लोकांचा ग्रुप आहोत असं सांगितलेलं आहे। म्हणजे ग्रुप आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला नोंदणी करण्याची गरज नाही। पण मग जे टॅक्समधून जे सूट मिळते त्याचं सर्टिफिकेशन कसं मिळालं हा खरा तर संशोधनाचा विषय आहे की टॅक्समध्ये सूट सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंदणी करावी लागते। या नोंदणी केल्यानंतर पहिलं सर्टिफिकेट येतं आणि दुसरं सर्टिफिकेट आल्यानंतर तुम्हाला टॅक्समधून सूट मिळू शकते। पण हे दोन्ही सर्टिफिकेट जर नसतील तर मग टॅक्समधून सूट कशाच्या आधारावरती मिळाली हा
अत्यंत महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे आणि याच्यासाठी कुठल्याही कायदेतज्ञाकडे गेलात तरी याच्याकडे उत्तर नाही आहे. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला याच्यामध्ये मागच्या 75 वर्षामध्ये सूट मिळत आलेली आहे. आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे म्हणून भारतीय जनता पक्ष त्याला सूट देत अशातला भाग नाही. मागच्या 75 वर्षामध्ये अनेक सरकारं बदलली, अनेक सरकारं सत्तेवरती आली, पण तरीही या सरकारांनी याचा शोध घेतला नाही की यांना आपण कशा पद्धतीने सूट देतो आहोत आणि त्याच्यामुळे ही सूट कशी मिळाली हा खरा संशोधनाचा विषय आहे. ही जी घटना आहे ही घटना आजही उपलब्ध आहे. जी घटना त्यांनी तयार करून दिलेली आहे त्या घटनेमध्ये फक्त नियम आहेत की ही संघटना कशी काम करेल, या संघटनेचा प्रमुख कोण असेल, या संघटनेचे पदाधिकारी कसे असतील, या संघटनेचा प्रमुख भविष्यामध्ये कसा नेमला जाईल, या गोष्टी या संघटनेच्या घटनेमध्ये आहेत. पण या घटनेचा अर्थार्थी सध्याच्या सिच्युएशनमध्ये काही संबंध नाही, कारण त्या घटनेमध्ये सोशल ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे, पण सध्या हे एक पॉलिटिकल ऑर्गनायझेशन झालेलं आहे. म्हणून ही घटना देखील सध्या बाजूला आहे. फक्त 1948 मध्ये आलेली बंदी 1949 मध्ये उठवण्यासाठी ही घटना तयार करून सरदार वल्लभभाई पटेलांच्या हाती सोपवलेली होती. या व्यतिरिक्त या घटनेचं आतापर्यंत कुठलेही महत्त्व आपल्याला माहिती नाही आणि स्वतः सरसंघचालक हे सांगतायत की आमची कुठलीही घटना नाही आणि आमची कुठलीही नोंदणी देखील नाही. आमचं एक सोशल ऑर्गनायझेशन आहे आणि हे सोशल ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही या संघटनेला चालवतो. पण अशी एखादी संघटना चालवली जाऊ शकते का? तर 26 जानेवारी 1950ला ज्यावेळेस आपण भारतीय संविधान स्वीकारलं त्याच्यामधलं जे फंडामेंटल राईट्स स्वीकारले आणि फंडामेंटल राईट्समध्ये जे आपण सांगितलं की या देशामध्ये संघटना स्थापन करण्याचा, निशस्त्र एकत्र जमण्याचा आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अधिकार आपल्याला देण्यात आलेला आहे. पण अशा प्रकारची कुठलीही जी संघटना आहे ही संघटना अनोंदणीकृत असू शकत नाही. हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्याला घटनेच्या चौकटीमध्ये राहूनच काम करावं लागतं. पण तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जरी म्हणत असला की आम्ही सगळे नियम फॉलो करतो, आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच काम करतो असं जरी म्हणत असले तरीही त्यांना नोंदणी करणं गरजेचं आहे. त्यांना धर्मादाय आयुक्तालयामधलं दुसरं सर्टिफिकेट टॅक्सच्या सूटसाठी घेणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच ही संघटना खरं तर कायदेशीर होऊ शकते. पण तरीही ही संघटना कायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत याची माहिती देतात आणि ते सांगतात की आमची कुठलीही नोंदणी नाही, आम्ही कुणाकडेही नोंदणी केली नाही. 1925 मध्ये आपलं ऑर्गनायझेशन उभं राहिलं. हे ऑर्गनायझेशन उभं राहत असताना या ठिकाणी ब्रिटिशांचे कायदे होते आणि ते कायदे आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही नोंदणी केली नाही. याचा अर्थ आपण असाही समजला पाहिजे की त्या कालखंडामध्ये जेवढ्या काही संघटना नोंद झाल्या त्याची कुठलीही रजिस्ट्रेशन नाही. पण बहिष्कृत हितकारणी सभा 1924ला आली, त्याची नोंदणी आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्यावेळेस रजिस्टर झाली, त्याची नोंदणी आहे. ज्या ज्या संघटना त्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या आणि त्याच्या आसपास अस्तित्वात आल्या त्या सगळ्यांची नोंदणी आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच फक्त नोंदणी नाही आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की या संघाची नोंदणी आहे का? नोंदणी असेल तर त्याचं सर्टिफिकेशन दाखवा आणि जर नसेल तर या संघटनेची संघटना म्हणून नोंद कशी काय घेतली जाते आणि त्याला टॅक्समधून सूट कशी काय दिली जाते. या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सांगायला विसरू नका. हे संघटन नेमकं कसं चालतं, या संघटनेची नेमकी नोंदणी नाही तरीही त्यांना सूट कशी मिळते, याला कुठल्या कायदेशीर पळवाटा आहेत, याचं जर उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगायला विसरू नका. कारण याचं उत्तर तर माझ्याकडे नाही, पण तुमच्याकडे जर याचं उत्तर असेल तर तुम्ही ते सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.